तरुण, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असलेले सांगली जिल्हा परिषदेमधील भाजपाचे गटनेते आशिष जाधव हे स्वतः अभियंता आहेत. आपल्या शिक्षणाचा अनुभव, विकासाची दृष्टी आणि गोरगरीब जनतेविषयी असलेली आस्था यांच्या जोरावर ते सांगली जिल्हा परिषदमध्ये प्रभावी आणि चमकदार कामगिरी करतात. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, जलसंधारण आणि मूलभूत सुविधांबाबत ते सातत्यानं अभ्यासपूर्ण भूमिका मांडत असून लोकहिताच्या विविध प्रश्नांवर सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत. विकास कामांमध्ये गुणवत्ता, नियोजन आणि पारदर्शकता असावी यासाठी ते कायम आग्रही असल्याचं दिसून येते. ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या सांगली जिल्हा परिषद मार्फत स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याची कामं दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत अशी मागणी भाजपाचे गटनेते आशिष जाधव यांनी आज झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत केली. स्वतः अभियंता असलेले आशिष जाधव यांनी ग्रामीण भागातील विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. जलव्यवस्थापन समितीची बैठक आज आनंदी वातावरणामध्ये पार पडली. मुद्दे भरपूर होते. विभागीय आढावा त्या ठिकाणी चालू होता. प्रत्येक विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. ते सर्व त्या विभागाचा आढावा मांडत होते. पण एक प्रकर्षानं मुद्दा जो जाणवत होता, जे तळागाळामध्ये सर्वसामान्य कुटुंबांची सेवा करण्याच्या उद्देशानं आम्ही जे काही गावगाड्यामध्ये फिरत असतो, खरं तर जिल्हा परिषद ही ग्रामीण भागच्या विकासासाठी एक केंद्रबिंदू म्हणून एक संस्था ही काम करते. स्थानिक स्वराज्य संस्थेमधली ही मोठी संस्था. आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खडे साहेबांनी या मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोपरी बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि सर्व जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीने प्रत्येक आमदार त्या ठिकाणी आमदार महोदय चांगलं काम करतात. पण ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचा आणि पाणीपुरवठ्याचा जो प्रश्न आहे, अजूनही तसं बघायला थोडासा प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाची एक मोठी जी योजना आहे, जल जीवन मिशन योजना, त्या योजनेवरती सुद्धा आम्ही बराच डिबेट त्या ठिकाणी झाला. त्या योजनेची कामं आज ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही आहेत. पण शासन बऱ्याच योजना त्या ठिकाणी राबवतं. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून एवढा भरमसाठ पैसा त्या ठिकाणी ग्रामीण भागच्या सर्वांगीण विकासासाठी येतो, पण त्याची अंमलबजावणी जशी पाहिजे तशी त्या ठिकाणी होत नाही, असं मी त्या अधिकाऱ्यांना सर्वांना सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वच्छतेच्या विभागात जर बोलायचं म्हटलं तर घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल आणि शौचालय जी काय आज बघायला गेलं तर सार्वजनिक शौचालय बरीच आहेत. पण हे सगळे पैसे आपण शासनाच्या माध्यमातून मिळतात म्हणून आपण खर्च करतोय. पण बघायला गेलं तर त्याची देखभाल आणि दुरुस्तीच होत नसेल, हा पैसा खर्च करून उपयोग काय? त्याच्यामुळं मी सरळ आज सांगितलेलं आहे. सीओ साहेबांनी सुद्धा अगदी ते मनावरती घेतलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांना ती सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत की एखादं शौचालय जर गावामध्ये सार्वजनिक शौचालय बांधायचं असेल तर त्या शौचालयाची देखभाल दुरुस्तीसुद्धा झाली पाहिजे, तरच ते शौचालय हे 100% उपयोगात येणार आहे. आणि घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, यासुद्धा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून राबवले गेलेले आहेत. पण ग्रामपंचायत स्तरावरती ज्या पद्धतीने त्याची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे, पंचायत समिती, जिल्हा परिषद माध्यमातून त्याच्याकडे देखरेख झाली पाहिजे, ती होत नाही. ती आज निदर्शनास आणून दिलेली. ती इथून पुढच्या काळात ती निदर्शनास म्हणजे त्याच्यावर कार्यवाही करून ते देखभाल दुरुस्ती करतील. आणि पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून आज बघायला गेलं तर वॉटर ATM प्रत्येक ठिकाणी आहेत. एकेका गावात 2-2, 3-3 वॉटर ATM आहेत. तर मी त्यांना जस्ट एक संकल्पना सुचवलेली आहे की जलजीवनच्या मिशनच्या अंतर्गत जी काही मोठी कामं पाणीपुरवठ्याची चालू आहेत, तर सेंट्रलाइज जी काही आपण सोर्स डेव्हलप केलेला आहे किंवा सेंट्रलाइज जी काही पाण्याच्या टाक्या उभा केलेल्या आहेत, त्या टाकीच्या शेजारी असं एक जलशुद्धीकरण केंद्र असावं, RO सिस्टम असावी की रोज सकाळी 1 तास पिण्याचं पाणी त्या गावाला जावं. म्हणजे पाण्याचं जे काही पाणी जातं गावाला, पाण्याच्या टाकीतून डायरेक्ट पाणी जातं, प्रत्येकाच्या नळाद्वारे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतं आहे. तेच पाणी फक्त RO थ्रू जर सोडलं आपण 1 तास, तर ते पिण्याला लोक भरून ठेवतील आणि नंतर जे काही तुम्हाला 1 तास 2 तास खर्चासाठी सोडू शकता ते डायरेक्ट सोडू शकता. तर अशा पद्धतीनं आपण पैशाचा वापर कमी आणि लोकांना चांगली सुविधा त्या ठिकाणी आपण चांगल्या पाण्याची शुद्ध पाणी देऊ शकतो, ही एक संकल्पना सीओ साहेबांनी आज त्याच्यावरती अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर अंमलात आणू असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. की मी भोशी जिल्हा परिषद गटातून येतो आहे, त्यामुळे मिरज पूर्व भाग जो असेल, मिरज तालुक्यातलाच भाग, कारण आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खडे साहेबांचं जर काम बघायला गेलं तर खूप मोठं आहे. त्याच्यामुळे माझं एक आहे की आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा जे आहेत ते एक दूरदृष्टी ठेवून काम करत आहेत की जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरमसाठ पैसा DPDCच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून ते पैसा खर्च करत आहेत. का तर ग्रामीण भागचा, शहरी भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सर्वसामान्यांना चांगल्या सोयी मिळाव्यात. त्यामुळं आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खडे साहेब असतील, आमचे गोपीचंद पळेकर साहेब असतील, सत्यजित देशमुख साहेब असतील, सुधीरदादा गाडगीळ साहेब असतील, आमचे पोलीस गडीगावला पृथ्वीराज बाबा असतील, संग्राम भाऊ असतील, या सगळ्यांच्या, आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा आहेत,
शहराध्यक्ष प्रकाश मामा ढंग आहे, तर ही जी काही आमची वरिष्ठांची जी काही टीम आहे, खरं तर विकासाच्या दृष्टिकोनातून एवढं सारख्या बैठका लावणं आणि बाबा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं होईल याच्यावर ते काम करतायत. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागातल्या गावगाड्यातल्या जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या खरोखर शासन दरबारी मांडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवता येतील आणि आमच्या सर्वांगीण ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल याच्यासाठी आमचा सर्वोत्तरी प्रयत्न आहे. त्यामुळे नक्कीच जलसंपदा विभागामार्फत सुद्धा वंचित भागांना जिथं जिथं डोंगरवाडी स्कीम किंवा म्हैसाळची जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पाणी त्या वंचित भागाला लवकरात लवकर पुरवावं हे सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. जलसंधारणाचा जो मुद्दा आहे की पाणी साठवण बंधारे जे आपण उभा केलेले आहेत, आज ग्रामीण भागामध्ये ओढ्या नाल्यावरती बंधारे बांधलेले आहेत, लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारे बांधलेले आहेत. पण तसं बघायला गेलं तर त्या बंधाऱ्यामध्ये जो काही गाळ साचलेला आहे, आज माती एवढी साचलेली आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये पाणीच साठवण होत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा ह्या सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हे जे काही बंधारे आहेत हे लवकरात लवकर गाळमुक्त करावेत आणि जेणेकरून बाबा आमच्या शेतकरी राजाला त्याची चांगली सोय त्या पाण्याची होईल. त्याच्यामध्ये जर पाणी साठलं तर त्याचं पर्क्युलेशन चांगलं होईल, शेतकऱ्यांच्या बोरवेलला विहिरीला पाणी त्याच्यामध्ये पर्क्युलेशन होईल आणि त्याचा फायदा होईल. कारण आता पावसाळा जवळ येतो आहे आणि आधीच सांगतात की अल निनोमुळे पाऊस कमी होणार आहे. जर असं पुढं दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असेल, आपल्याला चित्र दिसतंय तसं, तर आत्ता जो काही मान्सूनपूर्व आता पाऊस चालू होईल त्या पावसाची साठवण पाण्याची साठवण जर आपण योग्यरित्या जर केली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 5-6 महिने काय होईना त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि बरेच पाझर तलाव त्या ठिकाणी आहेत, तर त्या पाझर तलावाच्या माध्यमातून सुद्धा आज बरीच गळती होते. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाझर तलावाच्या हे मेंटेनन्स करून कार्यान्वित केल्या पाहिजेत. आज काकडवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, रसुलवाडी आणि आमचं मानमोडी हे जे काही आमची 4-5 छोटी गावं आहेत या गावांच्यासाठी तिथं तलाव नाही आहे. तर समजा सांबरवाडी गावामध्ये आज 11 एकर जमीन ही गायरांची आहे. त्यामुळे एक आम्ही त्या ठिकाणी सुचवलेलं आहे साहेबांना की त्या सांबरवाडी गावामध्ये जर एखादा पाझर तलाव आपण जर तयार करू शकलो तर या 5 गावाला पर्क्युलेशननी पाणी त्या तलावातून जाईल आणि कायमस्वरूपी त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. आज 5 गावच्या पाणीपुरवठ्याची जी योजना स्पेशल आहे त्या योजनेवरतीच सगळी आमची गावं डिपेंड आहेत. त्यामुळे हे जर पाझर तलाव झालं तर त्या पाझर तलावाच्या माध्यमातून आमच्या 5 गावांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी योग्यरित्या मिळेल. त्यामुळे ते तलाव होण्यासाठी सुद्धा आम्ही आज जलव्यवस्थापन समितीमध्ये आज ते मांडलेलं आहे. त्यामध्ये लघु पाटबंधारे विभागामार्फत त्यासुद्धा सर्वे होईल आणि लवकरात लवकर ते सुद्धा त्या ठिकाणी काम चालू होईल.